राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची आजची सुनावणी रद्द झाली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची तब्येत बिघडली त्यामुळे ही सुनावणी रद्द करण्यात आल्याचं कळतंय। तर पुढील सुनावणीचं वेळापत्रक आजच तयार होणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलेलं आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुनावणी होणार होती पण ती आजची सुनावणी रद्द झालेली आहे। विधानसभा अध्यक्षांची तब्येत बिघडल्यामुळे ही सुनावणी रद्द केल्याची माहिती आहे। तर पुढील सुनावणीचं वेळापत्रक आजच तयार होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल, राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची जी सुनावणी आज होणार होती ती रद्द झाल्याचं कळतंय, काय अपडेट्स? निश्चितच परा, एकंदरीत काल ज्यावेळी राहुल नार्वेकर यांची आपण प्रतिक्रिया घेतलेली होती त्याच वेळी त्यांची तब्येत थोडीशी बिघडलेली होती आणि आज एकंदरीत माहिती समोर येते की त्यांना ताप आलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी आज विधिमंडळात ते येऊ शकत नाही। मात्र विधिमंडळ अधिकाऱ्यांनाच त्यांनी घरी बोलावून घेतल्याची माहिती आता सूत्रांकडून समोर येते आणि अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले तर आज जरी सुनावणी होणार नसली तरी आज सर्व याचिका एकत्रित करून एक वेळापत्रक ठराविक निश्चित करायचं होतं। ती प्रक्रिया मात्र पूर्ण करण्याचे निर्देश आहेत ते नार्वेकर यांनी दिलेले आहेत। त्यामुळे आज सुनावणी रद्द झाली असली तरी आज सायंकाळपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढील काळामध्ये होणाऱ्या सुनावणीचं संपूर्ण वेळापत्रक तयार करण्याचे निर्देश नार्वेकर यांनी दिलेले आहेत आणि त्या निर्देशानुसार आता 30हून अधिक याचिकांचं कुठेतरी शिवसेनेच्याच धर्तीवरती कुठेतरी 5 गटांमध्ये एकत्रीकरण केलं जाईल आणि त्याप्रमाणे पुढे प्राथमिक सुनावणीला सुरुवात होईल। प्राथमिक सुनावणीनंतर उलट साक्ष आणि अंतिम सुनावणी घेण्यात येईल। त्यामुळे आता नेमकी प्राथमिक सुनावणी कधी सुरू होते याकडे सर्वांचं लक्ष असेल। निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयाची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।